नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 जी होणार आहे, म्हणजे महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट 2011 जी होणार आहे, त्या निमित्तानं अतिशय महत्त्वाचे एमसीक्यूज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की मी फक्त तुम्हाला इथे एमसीक्यूज देणार नाही, तर त्यासोबत त्याच्या मागचं कारण काय, लॉजिक काय, त्याच्या मागे रूल्स कुठले यूज केलेले आहेत ते देखील डिस्कस करणार आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एमसीक्यूज नाही तर त्यासोबतच तुम्हाला त्याच्या मागचं प्रत्येक क्वेश्चन मागचं एक्सप्लेनेशन, म्हणजे या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर तेच का आला आहे त्या मागचं एक्सप्लेनेशन देखील तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे। इंग्लिश जो तुमचा सब्जेक्ट आहे तो तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही ठिकाणी आहे आणि प्रत्येकी किती क्वेश्चन्स असणार आहेत त्यावरती तर 30 क्वेश्चन्स असणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला आर्टिकल्स हा टॉपिक तिथे असणार आहे। सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। पेपर 1 हा 1 to 5th स्टँडर्ड, फर्स्ट स्टँडर्ड पासून 5th स्टँडर्ड पर्यंत प्रायमरी सेक्शन आणि पेपर 2 हा 6 to 8 स्टँडर्ड पर्यंत म्हणजे अप्पर प्रायमरी ज्याला म्हणतो आपण। तर आपल्याला इथे समजून घ्यायचे कुठल्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, प्रोबेबल क्वेश्चन्स कसे असू शकतात हे या व्हिडिओमध्ये तुमचं क्लिअर होणार आहे। सगळ्यांना माहिती आहे की बहुपर्यायी ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील आणि त्याचं तुम्हाला परफेक्ट आन्सर तिथे काय करायचंय, सिलेक्ट करायचं आहे। तर सुरुवात करूया। 25 एमसीक्यूज मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बेस्ड ऑन आर्टिकल्स। इथे आर्टिकल्स कशा कशाला म्हणायचे ते दिलंय, अ अँड द आणि नो आर्टिकल लक्षात घ्या। हा देखील पार्ट मी इथे डिस्कस केला आहे आणि हे जे दिसतंय त्याचं साइन आहे, नो आर्टिकलचं साइन आहे, हे साइन आपण यूज करतो। तर हा पार्ट 1 आहे। सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा येणाऱ्या महाटेट 2021 साठी होणार आहे। तर सुरुवात करूया। 25 द मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यूज बेस्ड ऑन आर्टिकल्स। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी हे समजून घ्या, ए अँड द आणि नो आर्टिकल याचे आपल्याला युसेजेस माहिती असणं गरजेचे आहे। दिसायला टॉपिक फार इझी वाटतो पण बऱ्याच वेळेस कन्फ्यूज होतो, विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि आन्सर चुकीचं तिथे टिक करतात। तर बघूया। फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स। म्हणजे खाली दिलेल्या याच्यामध्ये आपल्याला कुठलं तरी आर्टिकल इथे फिलअप करायचं आहे। तर बघूया ऑप्शन्स काय आहेत आणि क्वेश्चन कसा दिलाय। रीना विजिटेड डॅश युनायटेड स्टेट्स रिसेंटली। आता इथे युनायटेड स्टेट्स आलेलं आहे। आता रूल काय आहे बघा, जेव्हा आपण आर्टिकल्स यूज करतो त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे की नाउनच्या अगोदर आपण आर्टिकल्स यूज करतो। नाउनला कधी कधी क्वालिफाय केलेलं असतं ॲडजेक्टिव्हनं, तर ॲडजेक्टिव्हचा आपल्याला रेफरन्स घेऊन त्या अगोदर आपल्याला आर्टिकल यूज करायचं असतं। आता नाउनमध्ये दोन गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला, काउंटेबल नाउन्स कशाला म्हणायचं आणि अनकाउंटेबल नाउन्स कशाला म्हणायचं, काउंटेबल्स आणि अनकाउंटेबल्स। आता काउंटेबल म्हणजे काय, जे आपल्याला काउंट करता येतं इन द फॉर्म ऑफ 1 2 3 4 5 6, आणि अनकाउंटेबल म्हणजे काय, जे आपल्याला काउंट करता येत नाही 1 2 3 4 या प्रमाणे। आता काउंटेबल मध्ये फॉर एक्झाम्पल पेन येतो, 1 पेन 2 पेन्स 3 पेन्स असं म्हणू शकतो। अनकाउंटेबल मध्ये बघा ऑनेस्टी असेल, ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज जे असतात त्या येतात। मग इथे आपल्याला का माहिती पाहिजे याच्या मागचं लॉजिक तुमच्या लक्षात येईल जसे जसे आपण क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। आता इथे काय दिलंय, रीना विजिटेड डॅश युनायटेड स्टेट्स रिसेंटली। ऑप्शन्स ए अँड द आणि नो आर्टिकल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑप्शनच नसणार आहे कारण एवढेच आहेत आर्टिकल्स। आता इथे युनायटेड स्टेट्सच्या अगोदर लक्षात ठेवायचं एक रूल आहे। युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल, युनायटेड किंगडम असेल, याच्या अगोदर स्पेशल यूज केला जातो, दॅट इज ऑफ व्हॉट, द। लक्षात घ्यायचंय काय यूज केलं जातं इथे, द। विसरायचंच नाही, इंग्लिशमध्ये कुठेही तुमचं युनायटेड स्टेट्स आलं त्याच्या अगोदर तुमचं द आलेलं पाहिजे। म्हणजे द युनायटेड स्टेट्स, द युनायटेड किंगडम, द युनो या पद्धतीनं, म्हणून याचा आन्सर आहे द। इथे अ येत नाही, इथे ॲन येत नाही किंवा नो आर्टिकल येत नाही। तुम्ही म्हणाल सर प्रॉपर नेम आहे, जरी एक लक्षात घ्या युसेजेस आणि याला ट्रिक्स वगैरे हा प्रकार नाही आहे, तुम्हाला माहिती असणं पाहिजे। युनायटेड स्टेट्स असेल, युनायटेड किंगडम असेल, त्या अगोदर द यूज करावं लागतं, दॅट्स इट। एकदा माहिती झालं, यू शुड नॉट फॉरगेट इट। ट्रिक्स वगैरे हा लँग्वेजमध्ये प्रकार नसतो, कीप इन माइंड। नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 2।
फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. यामध्ये देखील आपल्याला आता करेक्ट आर्टिकल इथे फिलअप करायचं आहे. वी विल मीट डॅश युरोपियन इन द फंक्शन. आता इन द फंक्शन आपल्याला कुणाला भेटणार आहोत? युरोपियन. आता मग अ युरोपियन येईल का, ॲन युरोपियन येईल का, द युरोपियन येईल का, नो आर्टिकल. आता बघा इथे इथे आन्सर अ आलाय, पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अ कसं येईल सर, कारण इथे सुरुवात तर ई न झाली आणि आम्हाला शिकवलंय ए आय ओ न सुरुवात झाली तर ॲन यूज करायचं. स्टुडंट्स लक्षात घ्या, अ आणि ॲनचा यूज करताना आपल्याला त्याचं प्रनन्सिएशन बघायचंय. प्रोनाऊन्सिएशन वर्ड नाही आहे, काय वर्ड आहे? प्रनन्सिएशन. मग त्याचा उच्चार जसा येईल, त्याच्या उच्चारामध्ये जर वॉवेल येत असेल तर ॲन आणि कॉन्सोनंटचा उच्चार होत असेल तर आपल्याला यूज करायचंय अ. म्हणजे बघा, अ युरोपियन, ई नाही येत, य साऊंड येतो. कुठला? य साऊंड येतो. म्हणून य काय आहे? कॉन्सोनंट. म्हणून इथे यूज काय करायचंय? अ. आता तुम्ही म्हणाल सर इथे द टाकलं तर चालणार नाही का, पर्टिक्युलर होईल. पण कीप इन माइंड कॉन्टेक्स्ट नुसार आहे, पण इथे कॉन्टेक्स्ट वगैरे दिली का आपल्याला, त्यामुळे इथे द येणार नाही किंवा ॲन येणार नाही, नो आर्टिकल येणार नाही. तर इथे आन्सर येणार तुमचं अच. वी विल मीट अ युरोपियन इन द फंक्शन. य साऊंड येतोय, इन जरी सुरुवात झाली असेल तरी य साऊंड येतोय, म्हणून इथे आन्सर येतोय अ. एक लक्षात घ्यायचं, या पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. नक्कीच महाटेटमध्ये मॅक्सिमम स्कोअर करायचं असेल तर ही जी व्हिडिओ सिरीज मी स्टार्ट केलेली आहे इंग्लिश विषयासाठी, ते सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत चला आणि शेअर करत चला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता इथे आर्टिकल किंवा आर्टिकल्स इथे सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मी तिथे स्लॅश दिलाय. आता ग्रामर ऑफ इंग्लिश इज व्हेरी इझी फॉर मी. आता ग्रामर ऑफ इंग्लिश, इथे त्यानंतर ॲन ग्रामर ऑफ इंग्लिश किंवा द ग्रामर ऑफ इंग्लिश. या केसमध्ये प्रकार नो आर्टिकल. आता ग्रामर ही जनरल टर्म आहे बघा, इथे जनरल टर्म म्हणून यूज केलेली आहे. एक लक्षात घ्यायचं, दिस इज इवन कॉमन नाऊनचा पार्ट येतो. इथे आर्टिकलची गरज नाही बघा, देर इज नो नीड ऑफ आर्टिकल. अ ग्रामर म्हणायची गरज नाही, ॲन ग्रामर म्हणायची गरज नाही किंवा द ग्रामर देखील म्हणायची गरज नाही. तर करेक्ट आन्सर आहे नो नीड टू यूज एनी आर्टिकल हिअर. एक लक्षात घ्यायचं, जनरल सेन्समध्ये यूज केलं आहे आपण, आणि जेव्हा जनरल सेन्समध्ये आपण यूज करतो तेव्हा आर्टिकलची गरज पडत नाही. सो करेक्ट काय आहे? ग्रामर ऑफ इंग्लिश इज व्हेरी इझी फॉर मी, असंच सेंटेन्स पाहिजे. देर इज नो नीड ऑफ आर्टिकल. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस आर्टिकलची कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, 1, 2, 3, 4. आता 1, 2, 3, 4 ऑप्शन्स का दिले? कारण मी अगोदरचे तुमचे काही TETचे क्वेश्चन पेपर्स बघितले, त्यात ऑप्शन्स 1, 2, 3, 4 होते, ABCD असं दिलेलं नव्हतं. आता बघा इथे क्वेश्चन काय, कॅन यू सी डॅश एलिफंट इन द कॉर्नर ऑफ द झू. आता एलिफंट, सो एलिफंट दॅट इज व्हॉट? दॅट इज अ वॉवेल साऊंड. म्हणून इथे काय येईल? ॲन एलिफंट. म्हणजेच इथे ए येणार नाही, द येणार नाही किंवा नो आर्टिकल येणार नाही. तर करेक्ट आन्सर याचं जे आहे ऑप्शन 2, दॅट इज ॲन. ऑप्शन 2 काय आहे? ॲन. कॅन यू सी ॲन एलिफंट इन द कॉर्नर ऑफ द झू. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या मागचं लॉजिक आणि एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय ते समजून घ्या. म्हणजे या पद्धतीनं कुठलाही क्वेश्चन तुम्हाला आला तरी त्याचं आन्सर लिहिता आलं पाहिजे, बरोबर सिलेक्ट करता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Fill in the blanks with the correct article from the given options. It is possible to tell you dash truth, universal truth. आता ऑप्शन बघूया आपण, अ अँड द आणि नो आर्टिकल. आता इथे काय आलं? युनिव्हर्सल. सो इट इज पॉसिबल टू टेल यू अ युनिव्हर्सल ट्रूथ. अ युनिव्हर्सल येणार आहे, कारण बघा इथे जरी तुम्ही म्हणाल की इथं येऊन सुरुवात झाली, युनिव्हर्सल य साऊंड आलेला आहे आणि य काय आहे? दिस इज द कॉन्सोनंट. मग एक लक्षात घ्यायचं, कॉन्सोनंट असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला, अ यूज करायचा आहे, ॲनचा यूज तिथे होत नाही, दचा यूज होणार नाहीये आणि नो आर्टिकल. म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे दॅट इज ऑप्शन नंबर 1, दॅट इज अ. आता युनिव्हर्सल लक्षात घ्या, युनिव्हर्सल म्हणत नाही आपण, युनिव्हर्सल आणि य हे कॉन्सोनंट आहे, म्हणून इथे
अच यूज करावं लागेल. असे तुम्हाला एक्सेप्शन्स म्हणता येईल, त्याला तुमच्या लक्षात आले पाहिजे. एक्सेप्शनपेक्षा महत्त्वाचं आहे बघा प्रोनाउन्सिएशन. उच्चार तुम्हाला लक्षात आला, तुम्ही 101% करेक्ट आर्टिकल तिथे यूज कराल. अ आणि ॲन मधलं कुठलं? आता अ आणि ॲन म्हणजे काय? वनच होतं. द म्हणजे काय? स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर होतं. स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर. त्यामुळे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की अ आणि ॲन कुठे? अ घ्यायचं का ॲन घ्यायचं? कारण त्याचं जर मिनिंग बघितला तर एकच होतो. आपण ॲन एलिफंट फॉर एक्झाम्पल, अ पेन एकच होतं. पण अ केव्हा आणि ॲन केव्हा हे लक्षात येणं गरजेचं आहे. आणि द केव्हा स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर, कारण आणि याचे काही वेगळे देखील युसेजेस आहेत, ते आपण समोर बघणार आहोतच. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Fill in the blanks with the correct article or articles from the given options. Opportunity should be grabbed instantly. A opportunity, an opportunity, the opportunity, and no article. Opportunity, opportunities, we can count them. मोजू शकतो. Opportunity, अ साऊंड, अ काय आहे? वॉवेल आहे. मग इथे यूज काय करायचंय? and an opportunity should be grabbed instantly. म्हणजे याचा आन्सर आहे अँड. अ, द किंवा नो आर्टिकल इथे आन्सर येणार नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 7. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. यू कॅन बी डॅश एम पी अँड शी कॅन बी एस पी. आता ॲब्रिव्हिएटेड फॉर्म म्हणतात त्याला, ॲब्रिव्हिएटेड फॉर्म, बरोबर. एम पी मेंबर ऑफ पार्लमेंट, एस पी पोलीस सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस और एस पी लाईक दॅट. त्याचं हे लक्षात आलं पाहिजे. आता इथे काय यूज करायचं आहे बघा. 2 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला आर्टिकल्स. आता काय? अ एम पी और एन एम पी, अ एस पी और एन एस पी. आता उच्चार बघा. एन एम, एम, यम नाही तर एम, लक्षात घ्या. एम इथे देखील एस, नॉट यस, दॅट इज एस, एक लक्षात घ्यायचंय बघा. आणि याच्यात काय येतो? इथे वॉवेल साऊंड येतोय, म्हणून दोन्ही ठिकाणी आपल्याला ॲनच यूज करावं लागतं. एन एम पी, एन एस पी, एन एम बी ए स्टुडंट फॉर एक्झाम्पल, एन एम बी ए स्टुडंट. बघा उच्चारावर सगळा खेळ आहे. साऊंड काय येतोय? इट डिपेंड्स अपॉन दॅट प्रोनाउन्सिएशन. सो द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 7 इज दॅट इज ॲन. सर सगळ्यांनी इथे काय यूज करायचंय? ॲन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 8. Fill in the blanks with the article or articles from the given options. My mother is dash union leader in the company. My brother आहे. My mother म्हणू शकता, ब्रदर म्हणू शकता, सिस्टर म्हणू शकता. तर इथे माय ब्रदर इज डॅश युनियन लीडर. युनियन, य साऊंड आलेला आहे बघा. तर काय येईल आपलं तिथं? य कॉन्सोनंट आहे. करेक्ट आन्सर इज दॅट इज अ. सो अगेन अ इज देअर. तुम्ही कॉन्टेक्स्टमध्ये टाकलं तर इथे द येऊ शकतं. पण इथे कॉन्टेक्स्ट दिली का? क्लिअर कट दिलंय, नो सब्जेक्टिव्हिटी. तर इथे तुम्हाला अच आन्सर लिहायचंय. ॲन येणार नाही, द येणार नाही, नो आर्टिकल. इथे यू न जरी सुरुवात झाली आहे, लक्षात घ्या. ए ई आय ओ यू हा प्रकार लक्षात घ्यायचा आहे. पण इथे उच्चार महत्वाचा आहे, साऊंड महत्वाचा आहे, सुरुवात नाही. ओके. नेक्स्ट बघूया आपण. क्वेश्चन नंबर 9. Fill in the blanks with the correct articles from the given options. Tom is dash American and Rosie is dash European. Options and and a आणि the. एक लक्षात घ्यायचंय आत्ताच. अमेरिकन, अमेरिकन, अमेरिकन. अ काय झालाय? दिस इज द वॉवेल साऊंड, इथे यायला पाहिजे अन अमेरिकन. रोजी इज युरोपियन, य साऊंड आहे म्हणून इथे अ पाहिजे. ऑप्शन बघूया. अन चुकीचं आहे, अ चुकीचं आहे, अन आणि अ बरोबर आहे, द चुकीचं आहे. करेक्ट आन्सर आहे आपलं अन अँड अ. एक आहे म्हणजे जनरलमध्ये म्हणतो आपण. टॉम इज अन अमेरिकन, रोजी इज अ युरोपियन. ओके. सो द करेक्ट आन्सर इथे आहे ऑप्शन नंबर 3, क्वेश्चन नंबर 9चा आन्सर. क्वेश्चन नंबर 10. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता इथे बघा काय दिलेले ऑप्शन्स? अ अँड द आणि नो आर्टिकल. आता इथे एक लक्षात घ्यायचंय. इथे काय आलंय? EST, स्ट्रॉंगेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह आपल्याला 3 डिग्रीज माहिती आहेत बघा तुम्हाला. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह त्यापेक्षा दुसरं कोणीच नाही. त्या केसमध्ये आपण दच यूज करतो.
लक्षात घ्यायचंय, नूरी इज द स्ट्रॉंगेस्ट ॲथलेट इन द स्टेट. सो यू हॅव टू राईट द हिअर. रूल बघा काय आहे. सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये आपण द यूज करतो. द मोस्ट ब्युटिफुल, द स्ट्रॉंगेस्ट, द लवलीएस्ट फॉर एक्झाम्पल. तर इथे आन्सर काय येतं आपलं, नूरी इज द स्ट्रॉंगेस्ट ॲथलेट इन द स्टेट. होप यू अंडरस्टूड. सुपरलेटिव्ह डिग्री असेल त्या केसमध्ये द यूज करावं लागतं, कंपल्सरी यूज आहे त्याचा. म्हणजे स्पेसिफिक यूजमध्ये येतं दचा यूज कुठे करायचा आहे. आता डेफिनाइट आणि इनडेफिनाइट आर्टिकल्स प्रकार आहे. डेफिनाइट म्हटलं की द आणि इनडेफिनाइट म्हटलं की अ आणि अँड. जनरलमध्ये जेव्हा सांगतो, स्पेसिफिक बोलतो तेव्हा द. सुपरलेटिव्ह या क्वेश्चनमध्ये लक्षात घ्यायचंय, सुपरलेटिव्ह डिग्री यूज केलेली आहे त्यामुळे इथे द चालू पाहिजे. नूरी इज द स्ट्रॉंगेस्ट ॲथलेट इन द स्टेट. क्वेश्चन नंबर 11 बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल or articles from the given options. Honesty is always rewarded. Honesty काय आहे, नाउन. सर म्हणा तुम्हीच सांगितलंय की नाउनच्या अगोदर आर्टिकल यूज केलं जातं. पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असेल, ॲब्स्ट्रॅक्ट जे आपल्याला दिसत नाही, टच करता येत नाही, लक्षात घ्या. वी कॅन फील इट ओनली. ऑनेस्टी असेल, विजडम असेल, याच्या अगोदर कुठलंच नाउन येत नाही, म्हणजे नो आर्टिकल. नो आर्टिकल, अ येत नाही, द येत नाही आणि अँड येत नाही. म्हणजे करेक्ट आन्सर कुठलं याचं, ऑप्शन नंबर 4, दॅट इज नो आर्टिकल. ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड. ओके. बघा मी रूल काय सांगितलं तुम्हाला, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स असतील, मग ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला बघायचे तसे. मी तुम्हाला लगेच सांगितलं विजडम असेल, बरोबर, ब्रेवरी असेल, वी कॅन फील इट ओनली. तर ब्युटी असेल, परत ब्युटी, तर याच्या अगोदर कुठल्याही पद्धतीचं नाउन येत नाही, म्हणजे नो आर्टिकल. अशा पद्धतीनं तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल और आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. विल यू कम विदिन डॅश आर. विदिन आर. आर हवर नाही ते, दॅट इज आर. विल यू कम विदिन अन आर. बघा अन आर इथे देखील लक्षात घ्यायचं. ह उच्चार होतो काय न, आर 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 असं म्हणतो आपण याला, अन आर. म्हणजे इथे लक्षात घ्यायचंय, इथे काय आलं पाहिजे, अन आर. इथे अ येणार नाही आणि द येणार नाही किंवा नो आर्टिकल येणार नाही. सो विच इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर 2, दॅट इज अन. विल यू कम विदिन अन आर. ओके. लक्षात घ्यायचंय, आर्टिकल्स हा ट्रिकी टॉपिक पैकी एक आहे आणि सगळ्यात ट्रिकी जर इंग्लिशमध्ये असेल दॅट इज अ प्रेपोजिशन्स. त्यावरती आपण बरेचसे क्वेश्चन्स बघणार आहोत, युसेजेस बघणार आहोत. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे सायमल्टेनियसली काय काय सांगतोय, युसेजेस सांगतोय आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातोय ते देखील सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 13. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. क्वेश्चन रीड करूया. आय डोंट लाईक फिल्म्स बट आय लाईक सिरियल्स. आता इथे काय फील करायचं आहे, इथे प्लुरल नाउन्स आलेले, फिल्म्स आणि सिरियल्स. In most of the cases we do not use any article before plural nouns. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे जनरल सेन्समध्ये यूज केलेले आहेत. दे आर यूज्ड इन जनरल सेन्स. अँड द नो आर्टिकल. नो आर्टिकल इज अ करेक्ट ऑप्शन आहे. बघा नो आर्टिकल. आय डोंट लाईक फिल्म्स. आय डोंट लाईक अ फिल्म्स म्हणता येईल का, फिल्म्स इथे यस आलेलं आहे म्हणजे अ आणि अँड येणारच नाही. आता तुम्ही म्हणाल की सर द फिल्म्स अँड द सिरियल्स पर्टिक्युलर. नो, कॉन्टेक्स्ट इज नॉट प्रोव्हाइडेड हिअर. कॉन्टेक्स्टमध्ये दिलंय का, नाही. एक लक्षात घ्यायचं, मी कॉन्टेक्स्ट हा जो वर्ड यूज करतोय म्हणजे कुठल्या सिच्युएशनमध्ये यूज केलंय त्यानुसारही कधी कधी ठरतं, पण इथे द ही चालत नाही. सो व्हॉट शुड बी हिअर, नो आर्टिकल. नो आर्टिकल. क्वेश्चन नंबर 13चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, नो आर्टिकल. नो आर्टिकल. नो आर्टिकल कसं दाखवतो आपण, या पद्धतीनं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल और आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. परत ऑप्शन्स दिलेले. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचंय, महा TET मध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत हे प्रश्न तुमचे जे सिलेबस आहे, सिलेबस असेल तो इंग्लिशचा त्यातल्याच रिलेटेड आहे. तुम्हाला असं काही वेगळं ग्रॅज्युएशन लेवल, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचे क्वेश्चन्स विचारले जाणार नाही. बेसिक क्वेश्चन्स असतील पण ट्रिकी क्वेश्चन्स असतील, तर ते तुम्हाला यायला पाहिजे. क्वेश्चन बघा. इथे आर्टिकल आपल्याला फिल करायचंय. तर डॅश गंगा इज अ सेक्रेड रिव्हर फॉर ऑल हिंदूज. आता आपण प्रॉपर नाउनच्या अगोदर कुठलंच आपण काय यूज करू शकत नाही,
आर्टिकल आपल्याला असं शिकवलंय, बरोबर. आर्टिकल यूज करता येत नाही. आता गंगा हे एखाद्या मुलीचं नाव असेल त्या केसमध्ये नाही, पण गंगा इथे काय म्हटलंय, सॅक्रेड रिव्हर म्हटलंय. आणि एक स्पेसिफिक रूल आहे बघा, कुठल्याही नदीचं रिव्हरचं नाव घेत असाल तर त्याच्या अगोदर इंग्लिशमध्ये, मराठीतली गोष्ट चालली नाही, इंग्लिशमध्ये तर काय यूज करायचंय, द आर्टिकल. म्हणजे इथे काय येणार आहे, द गंगा. मग कुठलं येऊ द्या ना, द गंगा, द नाईल, द कावेरी, द जमुना, द कृष्णा. द कृष्णा द लावलं त्या अगोदर समजायचं रिव्हरचं नाव घेतलंय. आता या केसमध्ये परत कॉन्टेक्स्ट महत्वाची आहे, ते नंतर आपण बघूयाच. पार्ट 2 मध्ये देखील काही क्वेश्चन्स आहेत, ते देखील बघू शकता तुम्ही. द गंगा इज अ सेक्रेड रिव्हर. सेक्रेड म्हणजे काय, ते पवित्र, पवित्र ज्याला म्हणतो फॉर ऑल हिंदू. सो द गंगा इज द करेक्ट. अ येत नाही, ॲन येत नाही, ॲन येत नाही किंवा नो आर्टिकल नाही. द गंगा इज अ सेक्रेड रिव्हर फॉर ऑल हिंदूज. असाही क्वेश्चन येऊ शकतो बघा. क्वेश्चन कसा आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आणि डॅश नाईल इज डॅश लॉंगेस्ट रिव्हर इन डॅश इजिप्त. कन्फ्यूज व्हायचं नाहीये, सोपं आहे. फक्त रूल्स लक्षात ठेवायचे काय आहेत, कसे युसेजेस आहेत सांगितले या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये. नाईल हे रिव्हरचं नाव आहे. द नाईल इज द EST आहे, म्हणजे सुपरलेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला इथे द लॉंगेस्ट घ्यावं लागेल. आता इजिप्त हे प्रॉपर आहे, इंडियासारखं नाव आहे, इजिप्त हा देश आहे, तर इथे मग कुठलंच आर्टिकल येणार नाही, म्हणजे इथे नो आर्टिकल प्रकार आहे. लक्षात घ्या, करेक्ट आन्सर कुठला आहे, द, द आणि नो आर्टिकल. सो द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इजिप्त, म्हणजे इजिप्तच्या अगोदर कुठलाही आर्टिकल येणार नाही. Students, I am sure that these MCQs will be so much helpful for you for your upcoming MAHATET 2021. Next question बघा, question number 16. Fill in the blanks with the correct article or articles from the given options. Question आहे, Mr. रोहित रंगे, सरनेम समजाय, Mr. रोहित रंगे is a dash chief justice in the high court. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण सुपरलेटिव्ह पॉवर दाखवतो ना, सुपरलेटिव्ह म्हणजे काय, पॉवर म्हणतोय मी, सगळ्यात वर ते, त्या केसमध्ये त्याच्या अगोदर दच येतं. जसं द प्राईम मिनिस्टर, द प्रेसिडेंट, द चीफ मिनिस्टर, द चीफ, फ म्हणजे चीफ पण आहे, फ साऊंड हे लक्षात घ्या. सो द चीफ जस्टिस सगळ्यात वर, हायर ऑथॉरिटी ज्याला, सुपरलेटिव्ह म्हणजेच काय, हायर ऑथॉरिटी, हायेस्ट ऑथॉरिटी ज्याला म्हणू आपण, ऑथॉरिटी, त्या केसमध्ये त्याच्या अगोदर आपल्याला काय यूज करायचं असतं, द. सो अ येणार नाही, ॲन येणार नाही, नो आर्टिकल येणार नाही इथे, तर इथे येणार आहे द चीफ जस्टिस इन द हायकोर्ट. नेक्स्ट बघूया आपण. बघा इथे हायकोर्टच्या अगोदर देखील द यूज केलंय, सुप्रीम कोर्टच्या अगोदर द सुप्रीम कोर्ट म्हणतो आपण. इट शोज हायर ऑथॉरिटी और सुपरलेटिव्ह पॉवर, सुपरलेटिव्ह इन हायेस्ट इन द पॉवर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 17. Fill in the blanks with the correct articles from the given options. Beauty is one of the abstract ideas. Beauty. आता थोड्या वेळा अगोदर आपण डिस्कस केलं, अ ब्युटी म्हणता येत नाही, द ब्युटी म्हणता येत नाही, अँड ब्युटी म्हणता येत नाही, नो आर्टिकल येणार आहे इथे. कारण व्हॉट इज दिस, दिस इज द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, दिस इज द ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्टचा मिनिंग काय होतो, कॅनॉट बी टच्ड, कॅनॉट बी टच्ड, लक्षात घ्या, cannot be touched, cannot be seen, can be felt. Can be felt म्हणजे आपण त्याला फक्त जाणवू शकतो आपल्याला. ओके, वी कॅनॉट टच इट, वी कॅनॉट सी इट, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. त्याच्या अगोदर कुठलंही आपल्याला नाउनची गरज नाहीये. सो नो आर्टिकल शुड बी हिअर. ब्युटी इज वन ऑफ द ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज, असं जे असं सेंटेन्स राहील या अगोदर कुठलंही लागणार नाहीये. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. Fill in the blanks with the correct article or articles from the given options. My friend has read dash Bible and Quran. कुठलंही स्क्रिप्चर असेल, क्लासिकल बुक असेल, त्या अगोदर एक लक्षात ठेवायचंय, द यायलाच पाहिजे. द बायबल, द कुराण, द भगवद्गीता, द गुरु ग्रंथ साहिबा. सर असं लक्षात दे, इलियाड फॉर एक्झाम्पल, तर या अगोदर द येतंय. ऑप्शन नंबर 3 द बायबल, द कुराण लक्षातच ठेवायचं, विसरायचं नाही. सो असेच क्लासिकल बुक्स असतील, स्क्रिप्चर्स असतील, त्या अगोदर काय यूज करायचं आहे आपल्याला,
द यूज करायचंय. मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले. सो माय फ्रेंड हॅज रीड द बायबल अँड द कुराण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 19. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल और आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. वेअर इज डॅश कुतुब मिनार. आता स्पेशल बिल्डिंग्स असतील, ओके, पर्टिक्युलर, त्या अगोदर आपण द यूज करतो. लक्षात घ्या, द कुतुब मिनार म्हणता येते. सो हिअर द ताजमहल सारखं, द ताजमहल. सो करेक्ट आन्सर इज द. आता तुम्ही आपल्या स्वतःच्या घरासमोर द नाही लावायचं. लक्षात घ्या, पर्टिक्युलर स्पेसिफिक बिल्डिंग नाहीये. सो यू कॅनॉट यूज द. सो हिअर वेअर इज द कुतुब मिनार. सो क्वेश्चन नंबर 19चा ऑप्शन आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल और आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. आता इथे बघा काय दिलंय, तर काय आहे सेंटेन्स. आय हॅव डॅश सिव्हिअर हेडॅक. आता तुम्ही म्हणाल डोकेदुखी आपण काउंट करू शकतो का. आपण फ्रेजेस आहे त्यामध्ये आपण हेडॅक असेल, व्हॉट अ शेम, व्हॉट. सो आय हॅव अ सिव्हिअर हेडॅक, अ हेडॅक म्हणू शकतो आपण. म्हणून इथे एक लक्षात घ्यायचं, करेक्ट आन्सर आहे अ. अशा फ्रेजेस बघून ठेवायच्या सगळ्यांनी की हेडॅक सारख्या गोष्टीच्या अगोदर आपण अ कसं लावू शकतो त्याचं एक लक्षात घ्या. इंग्लिश ग्रामरमध्ये कुठलंही लॉजिक तुमच्या लक्षात येणार नाही. लँग्वेज इज ऑलवेज इलॉजिकल. त्याच्या मागचं कारण आहे की जे लोक ज्यांची नेटिव्ह लँग्वेज आहे त्यांनी कसं यूज करतात ते ऑब्झर्व करून तयार केलेलं आहे की या पद्धतीचा पॅटर्न हे यूज करतात. त्याला तो रूल म्हटला जातो. दॅट्स इट. लक्षात घ्या, आपण मराठी बोलतो, मराठीमधले जे रूल्स आहेत कसे लोक यूज करतात त्यानुसार तो पॅटर्न ऑब्झर्व केला जातो आणि तो रूल म्हणून स्टेट केला जातो. दॅट्स इट. गेटिंग और नॉट. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर हिअर. आय हॅव अ सिव्हिअर हेडॅक. आणि लगेच आपण मग त्याला काय म्हणतो, एक्सेप्शन म्हणतो. म्हणजे एका ठिकाणी रूल हा सांगतो लगेच त्याला एक्सेप्शन सांगतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 21. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. बॉम्बे इज डॅश मँचेस्टर ऑफ इंडिया. आता मँचेस्टर ही सिटी आहे, बरोबर, सिटीचं नाव आहे. आता तुम्ही म्हणाले प्रॉपर नाऊन आहे, मग याच्या अगोदर काहीच नाऊन येणार नाही, पण इथे येणार. त्याचं कारण आहे इथला कॉमन नाऊन केलंय बघा, द मँचेस्टर. इट हॅज मेड अ कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊनचं जेव्हा कॉमन नाऊन केलं जातं त्या अगोदर आपण द आर्टिकल यूज करू शकतो. म्हणून बॉम्बे इज द मँचेस्टर ऑफ इंडिया. सो करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 21 इज ऑप्शन नंबर 1. दॅट इज बॉम्बे इज द मँचेस्टर ऑफ इंडिया. क्वेश्चन नंबर 22 बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन्स और करेक्ट आर्टिकल और आर्टिकल्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. डॅश ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी क्लिअर अँड ब्रीफ. ॲडव्हर्टाइजमेंट, द ॲडव्हर्टाइजमेंट जनरल फॉर्म मध्ये यूज केलंय. अ ॲडव्हर्टाइजमेंट, अँड ॲडव्हर्टाइज, ॲ साऊंड येतं, ॲ. अँड व्हॉट इज ॲ साऊंड. दिस इज अ वॉवेल. वॉवेल आहे म्हणून काय, अँड ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी क्लिअर अँड ब्रीफ. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज option number 3, that is and. Next question, question number 23. Fill in the blanks with the correct articles from the given options. Dash higher you climb, dash colder it gets. विद्यार्थी मित्रांनो, सेपरेट रूल्स वर ते बघायचं असेल तरी देखील मी माझ्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. लाईव्ह घेतलेले सेशन्समध्ये जिथे मी प्रत्येक रूल आणि रेग्युलेशन तिथे डिस्कस केलेलं आहे तो देखील बघू शकता तुम्ही. आणि याच्या व्यतिरिक्त मी 11 CETचे जे क्वेश्चन्स टाकले असतील त्यामध्ये आर्टिकल्स नाही आहे बहुतेक, पण इतर काही जर असतील माझ्या चॅनलवर ते सगळे तुम्हाला महत्त्वाचे आहेत. कारण हे टॉपिक कुठल्याही स्पर्धा परीक्षेला येऊ द्या, ते सगळ्या ठिकाणी त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन सेम आहेत, कॉमन टॉपिक्स असतात. आता फिल इन द ब्लँक्स इथं दिलेलं आहे आर्टिकल, हायर यू क्लाइंब कोल्डर इट गेट्स. अशा पद्धतीनं कंपॅरिझन दोन ठिकाणी यूज केलं असेल, हायर कोल्डर, हे बघा हायर आणि कोल्डर, त्या केसमध्ये आपण तिथे द यूज करतो. द हायर यू क्लाइंब, द कोल्डर इट गेट्स. म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. रूल लक्षात घ्या, डबल कंपॅरिझन येत असेल त्यावर तिथे आपण द यूज करतो. द हायर यू क्लाइंब, द कोल्डर इट गेट्स. Next question, question number 24. Fill in the blanks with the correct article from the given option. You should wear dash uniform on Monday. आता युनिफॉर्म परत य साऊंड आलाय, म्हणजे इथे आपल्याला अ युनिफॉर्म येतं, इथे ॲन येणार नाही, द टाकायचं नाहीये कारण कॉन्टेक्स्ट नाही माहिती. सो
no article. So you should wear a uniform on Monday. So the correct answer of question number 24 is option number 1, that is A. Last question in this video, that is question number 25. Fill in the blanks with the correct article from the given options. This car is a dash most expensive in the showroom. ऑप्शन दिले 4, अ अँड द आणि नो आर्टिकल. एक लक्षात घ्यायचंय, मोस्ट एक्सपेन्सिव्ह आलंय म्हणजे काय आलंय, सुपरलेटिव्ह फॉर्म दिसतोय. सुपरलेटिव्हच्या अगोदर आपण काय यूज करतोय, तर द यूज करतोय, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, दॅट इज द. तर क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दिस कार इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह इन द शोरूम्स. तर विद्यार्थी मित्रांनो, महाटेटसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. ही सिरीज सगळ्यांनी शेवटपर्यंत बघत चला, दररोज व्हिडिओज बघत चला, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. इंग्लिशवर आधारित वेगवेगळे MCQs मी तुम्हाला इथे देणार आहे. मोर दॅन 1000 प्लस MCQs, प्लस त्याचा एक्सप्लेनेशन प्रत्येकाचं तुम्हाला मी या व्हिडिओजमध्ये देणार आहे. सगळ्यांनी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.